नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। आणखी एक केस भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये साफ होणार असेल तर खपवून घेणार नाही। गोकुळमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपला सुनावलं। दहावीचा निकाल जाहीर। कोल्हापूर विभाग 95.47% राज्यात दुसऱ्या स्थानी। कबनुरात कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट। दोघा मुलांनी केला पित्याचा खून, मुलांसह पत्नीला अटक। कोल्हापुरातील सदर बाजार परिसरात देहविक्री व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर पोलिसांचा छापा। कारवाईमधील हॉटेलचा संबंध माजी नगरसेवकाशी असल्याची चर्चा। आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांचे प्रतिस्पर्धी संघांवर विजय। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 95.74% लागलाय। यावर्षी सुद्धा कोल्हापूर विभागानं राज्यात दुसरा क्रमांक कायम राखलाय। गतवर्षीच्या तुलनेत निकालात 1.40% घट झाली आहे। यावर्षीही उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारली आहे। निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर करण्यात आला। यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47% लागलाय। यावर्षी सुद्धा कोल्हापूर विभागानं राज्यात दुसरा क्रमांक कायम राखलाय। गतवर्षीच्या तुलनेत निकालात 1.40% घट झाली आहे। कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणीमुळे गैरप्रकारांना आळा बसल्यानं निकाल घटल्याची माहिती प्रभारी विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी सांगितलं। कोकण विभागानं 97.62% राज्यात पहिल्या क्रमांकावर बाजी मारली, तर कोल्हापूरनं 95.47% दुसरा क्रमांक पटकावला। 2021चा अपवाद वगळता मागील 11 वर्ष दुसरा क्रमांक टिकवण्यात कोल्हापूर विभागाला यश मिळाले। सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हा मिळून असणाऱ्या कोल्हापूर विभागांतर्गत 1,29,006 जणांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 1,23,171 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास एकूण 54,101 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यापैकी 52,304 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। कोल्हापूर जिल्ह्याचा एकूण निकाल 96.67% लागलाय। यावर्षी कोल्हापूर विभागाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत 1.40% घट झाली आहे, तर कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 0.85% घटलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील 928 शाळांचा निकाल 100% लागलाय, तर 15 विद्यार्थ्यांनी 100% गुण प्राप्त केलेत। यावेळी विभागीय सहाय्यक सचिव गजानन उकिरडे, लेखाधिकारी प्रणिती जमदग्नी, वरिष्ठ अधीक्षक दीपक पोवार, मनोज शिंदे, पर्यवेक्षक सुनील नलवडे उपस्थित होते। दरम्यान ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। पालकांनी उत्तीर्ण झालेल्या आपल्या पाल्यांना पेढा भरवत अभिनंदन केलं। खासदार सुप्रिया सुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना महिला सुरक्षितता आणि शक्तीपीठ महामार्गावर भाष्य करत भाजप सरकारवर निशाणा साधला। गोकुळवर प्रशासक नियुक्तीवरूनही त्यांनी शंका व्यक्त केली। गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर एकदाच दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे, मात्र आणखी एक केस भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये साफ होणार असेल तर खपवून घेणार नाही, असा इशाराही खासदार सुळे यांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना कोल्हापुरातील अनेक विषयांवर भाष्य केलंय। महिला सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे। जनतेनं खूप विश्वासानं या सरकारला जनादेश दिलाय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महिला सुरक्षिततेचा विषय खूप गांभीर्यानं घ्यायला हवा, असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं। सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असते।
भ्रष्टाचारमुक्त भारत व्हावा जे स्वप्न माननीय मोदीजी सातत्याने बोलतात, पण त्या गोष्टी कुठे ना कुठे ह्या दिसत राहतात. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जे भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप आज महाराष्ट्रात होत आहेत त्याच्यात कोणीही असेल तरी त्याला मदत करू नये. महाराष्ट्राने फार विश्वासाच्या नात्याने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांच्या महायुतीला एवढा मोठा जनादेश दिला आणि या भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी नाही दिलेला तो. राज्य शासनानं गोकुळवर प्रशासक नेमलाय, मात्र या नियुक्तीला सत्ताधारी पक्षातील आक्षेप घेत असतील तर नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं सांगत या नियुक्तीवरच शंका व्यक्त केली आहे. ते कोल्हापूरमध्येच भारतीय जनता पक्षाचा मध्येच सरकारमध्ये आहेत काही लोक त्याच्यातले. आज त्यांच्यावर प्रशासक लावलेला आहे, सरकारनीच प्रशासक लावला आहे ना, म्हणजे काहीतरी गडबड झाली. कुछ तो गोलमाल आहे ना, दाल में कुछ काला है ही, त्याच्याशिवाय कसं. त्याच्यामुळे जर महाराष्ट्र सरकार जर प्रशासक लावत असेल आणि त्यांच्याच विचाराचा त्यांचाच मित्रपक्षातला एक आमदार आरोप प्रत्यारोप करत असेल तर हा विषय अतिशय गंभीर आहे. आणि आपण बघत असाल की ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ह्या फार लोकांच्या कष्टाने मानलेल्या आहेत. खूप लोकांनी कष्ट करून या संस्था उभे केल्यात आणि त्या संस्थांमध्ये असा जर भ्रष्टाचार होणार असेल तर माझी माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी आहे, माझी अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने तुम्हाला विश्वासाने आज एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे आणि जर तुम्ही स्वतः तिथे जर प्रशासक ठेवला असेल तर ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का भरडला जातोय तिथे गरीब कष्ट करणारा शेतकरी. गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर एकदाच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, मात्र आणखी एक केस भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन साफ होणार असेल तर आणि त्यात सामान्य शेतकरी भरडला जाणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही खासदार सुळे यांनी दिला. आहेत त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्र दाखवली असेल तर त्यांनी एक प्रेस घेऊन सगळ्यांनाच कळवावं ना, कळू दे. दूध का दूध पाणी का पाणी, एकदाचं काय तो सोक्षमोक्ष होऊ दे. जर भ्रष्टाचार झाला असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना ॲक्शन दिली पाहिजे, वॉशिंग मशीन करू नये. कारण का मोदीजींनी काय सांगितलं, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्यामुळे मोदीजींनी 2014 साली भ्रष्टाचार मुक्त भारत करीन असं सांगितलं होतं का, नाही तर आणखीन एखादी केस भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन साफ होणार असेल आणि त्याच्यात सर्वसामान्य शेतकरी भरडला जाणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र पर्यावरण आणि शेतकरी यांना विश्वासात तो केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आम्ही विकासाच्या बाजूनी आहोत, पण विकास होत असताना तिथली झाडं असतील, तिथली शेतकरी असतील, यांच्याबद्दल कुठलंही सरकार असू दे त्यांनी अतिशय संवेदनशील असलं पाहिजे. पर्यावरण आणि शेतकरी ह्यांना कॉन्फिडन्स देऊन त्यांना बरोबर घेऊनच विकास झाला पाहिजे. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून सरकारनं ॲक्शन मोडवर येऊन कारवाई केली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. इचलकरंजी नजीकच्या कबनूर परिसरात मद्यपी पित्याचा चाकूनं वार करून दोघा मुलांनी खून केल्याची घटना घडली आहे. खून करून मुलांसह पत्नीनं त्यांच्या आत्महत्येचा बनाव रचला होता, मात्र डॉक्टरांना संशय आल्यानं या खुनाचा उलगडा झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पत्नी आणि 2 मुलांना अटक केली असून या तिघांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजी नजीकच्या कबनूरमधील शिवाजी चौक फॅक्टरी रोड परिसरात माजी सैनिक बाळू बामणे हे कुटुंबियांसह राहत होते. बामणे हे सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनाच्या आहारी गेले होते. रोज मद्यप्राशन करून ते पत्नी तसंच यश आणि ओम या 2 मुलांना मारहाण करायचे. 7 मे रोजी रात्रीच्या सुमारास बामणे यांनी दारूच्या नशेत घरी येऊन पत्नीशी वाद घातला. वादानंतर बामणे यांनी पत्नीला मारहाण केली. यावेळी आईला होत असलेली मारहाण पाहून संतप्त झालेल्या मुलांनी वडिलांना विरोध केला. यावेळी घरात मोठा वाद निर्माण झाला. रागाच्या भरात पत्नी आणि 2 मुलांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पाठीवर धारधार चाकूनं वार केल्यानं ते गंभीर जखमी झाले. यावेळी पत्नी आणि 2 मुलांनी ते इमारतीवरून पडल्याचा बनाव केला. घटनेनंतर पत्नी आणि मुलांनी जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र बामणे यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना अधिकच्या उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी डॉक्टरांना बामणे यांच्या शरीरावर जखमा दिसल्यानं त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. तपासादरम्यान घरात रक्ताचे डाग, धारधार चाकू तसंच काही महत्त्वाचे पुरावे आढळून आले. यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी यश आणि ओम बामणे या दोघा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पत्नीचीही चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे कबनूर परिसरात एकच खळबळ उडाली असून शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. वारंवार अपघात होत असल्याच्या कारणावरून प्रकाश बेलवाडे यांनी कागल सीमा तपासणी नाका परिसरात बॅरिगेड्स लावून महामार्गावरील वाहतूक नाक्याच्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिकांनी विरोध दर्शवल्यानं त्या ठिकाणी शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडलाय. दरम्यान प्रकाश बेलवाडे यांनी आपल्याला मारहाण झाल्याचा दावा केलाय, तर शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मात्र मारहाण झाल्याचा आरोप फेटाळलाय. दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं. सीमा तपासणी नाक्यासाठी संपादित करण्यात आलेल्या काही जमिनी महामार्गालगत असून त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरू आहेत. महामार्गावरील मार्ग बंद करून वाहतूक वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचं पाहून संबंधित शेतकरी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी एकत्र आले. यावेळी प्रकाश बेलवाडे आणि शेतकरी यांच्यात वाद वाढत जाऊन शेवटी धक्काबुक्की झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून प्रकाश बेलवाडे यांना कागल पोलीस ठाण्यात आणलं. बेलवाडे पोलीस ठाण्यात असल्याचं समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले. यावेळी परिस्थिती तणावपूर्ण बनत चालल्यानं पोलिसांनी बळाचा वापर करून गर्दी पांगवली. दरम्यान प्रकाश बेलवाडे यांनी अलीकडील काही मुलाखती आणि समाज माध्यमांवरील पोस्टरमधून नामदार हसन मुश्रीफ यांच्याबाबत केलेल्या कथित जातीवाचक उल्लेखांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याचबरोबर कागल चेकपोस्ट कोल्हापूरच्या दिशेनं सुरू आणि बेळगावच्या दिशेनं बंद का अशा आशयाची पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानं वातावरण अधिकच तापल्याचं दिसून आलं. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी प्रकाश बेलवाडे, शेतकरी आणि संबंधित कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न, पोलीस बंदोबस्त न घेता बॅरिकेड्स उभारणं तसंच समाज माध्यमांवरून समाजात तेढ निर्माण होईल असे संदेश प्रसारित करण्याबाबत त्यांनी बेलवाडे यांना सुनावलं. प्रकाश बेलवाडे यांनी आपल्याला मारहाण झाल्याचा दावा केलाय, तर शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मात्र मारहाण झाल्याचा आरोप फेटाळलाय. दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं. पदार्थ विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील 10 सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 2 संशोधकांचा समावेश झालाय. यामध्ये डॉक्टर C.D. लोखंडे यांना 3रं आणि डॉक्टर प्रमोद S. पाटील यांना 8वं स्थान प्राप्त झालंय. research.com या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन मूल्यमापन संस्थेनं नुकतंच ही यादी जाहीर केली आहे. या निवडीमुळे DYP शिक्षण संस्थेच्या यशात मानाचा तुरा रोवला गेलाय. research.comनं यंदाच्या मानांकनासाठी ओपन ॲलेक्स, क्रॉसरेफ यासह विविध आंतरराष्ट्रीय डेटाबेसमधील माहितीचा आधार घेतलाय. देशातील 263 मटेरियल सायन्स संशोधकांचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली आहे. संशोधकांच्या शैक्षणिक योगदानासोबतच त्यांच्या संशोधनाचा समाज आणि विज्ञान क्षेत्रावर झालेला प्रभावही विचारात घेण्यात आलाय. या यादीत DYP विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी स्टडीजचे अधिष्ठाता डॉक्टर C.D. लोखंडे यांनी 3रं आणि संशोधन संचालक डॉक्टर प्रमोद S. पाटील यांनी 8वं स्थान मिळवले. research.comच्या अहवालानुसार देशातील अव्वल संशोधकांची निवड ही इंडेक्स, संशोधन पत्रांची गुणवत्ता, संदर्भ आणि संशोधन क्षेत्रातील प्रभाव या निकषांवर करण्यात आली आहे. डॉक्टर चंद्रकांत D. लोखंडे यांचा D इंडेक्स 108 असून त्यांच्या संशोधन कार्याला 41,764हून अधिक संदर्भ प्राप्त झालेत. जागतिक क्रमवारीत त्यांचा 725वा क्रमांक आहे. तर डॉक्टर प्रमोद S. पाटील यांचा D इंडेक्स 91 असून त्यांच्या संशोधनाला 29,160हून अधिक संदर्भ मिळालेत. जागतिक स्तरावर त्यांना 1554वा क्रमांक प्राप्त झालाय. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत डॉक्टर C.D. लोखंडे यांनी आपल्या संशोधनाविषयी माहिती दिली. माझा जो संशोधन कार्य आहे हे आपल्या एनर्जी रिसर्च ज्याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये मी सौर संशोधन, बॅटरीज,
सुपर कपॅसिटर हे ज्याच्यामध्ये आपली एनर्जी साठवली जाते, किंवा हायड्रोजन प्रोडक्शन ज्याच्यामधून पाण्याचे विघटन करता येते, याचबरोबर निरनिराळे जे टॉक्सिक घातक वायू असतात त्यांचं आपल्याला डिटेक्शन करणे, ह्या विषयाचं माझे संशोधन आहे. आणि या विषयाचा सगळा विचार करून माझं रँकिंग मला मिळालेलं आहे. डॉक्टर प्रमोद एस पाटील यांनी या संपूर्ण प्रवासाची माहिती देत यात DYP विद्यापीठाचं मोठं पाठबळ मिळाल्याचं सांगितलं. ही निवड प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संशोधनामध्ये अतिशय चांगलं काम करण्याची संधी आम्हाला विद्यापीठानं दिली, आर्थिक पाठबळ दिलं, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज दिल्या आणि प्रामुख्यानं विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोचिंग करत असताना त्यांच्याकडून एक जागतिक दर्जाचं संशोधन कसं होईल हे आम्ही पाहत असतो. तशा पद्धतीचं ट्रेनिंग त्यांना देत असतो आणि ते करत असताना त्या विषयाची जाण विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे. तसंच त्या विद्यार्थ्यांना आपण करत असलेल्या संशोधनाचा उपयोग समाजाला काय आहे हा अँगलसुद्धा त्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणं फार महत्त्वाचं असतं. हे आमच्या विद्यापीठात होत असतं. तसेच महाराष्ट्र गव्हर्मेंट असेल, सेंट्रल गव्हर्मेंट असेल, त्यांच्याकडून भरघोस असा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्या निधीतूनच हे संशोधन होणं महत्त्वाचं असतं. आमच्या विद्यापीठामध्ये इंट्राम्युरल रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून बरेचसे रिसर्च प्रोजेक्ट होत असतात. त्यातून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जातं, त्यातून पब्लिकेशन होतात आणि पब्लिकेशनमधून सायटेशन्स वगैरे होत असतात. आणि हा सगळा परिपाक जो आहे हा रिसर्चवर आहे, संशोधनावर आहे. आणि त्यामध्ये गेले कित्येक वर्ष या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न आम्ही करत आहोत आणि कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये एक चांगलं प्रतिनिधित्व आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. ते आपल्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल. विद्यापीठाचे संशोधक डॉक्टर उमाकांत पाटील यांनीही या यादीत 185वे स्थान मिळवले. त्यांचा D इंडेक्स 49 असून त्यांच्या संशोधनाला 6,941 संदर्भ मिळालेत. DY पाटील अभिमत विद्यापीठानं संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विद्यापीठातील संशोधकांनी ऊर्जा, नॅनो तंत्रज्ञान, सुपर कॅपॅसिटर, सौर ऊर्जा, बॅटरी तंत्रज्ञान आणि आधुनिक पदार्थ विज्ञान या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं असून अनेक संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट नोंदवण्यात आले असून संशोधना आधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख तंत्रज्ञान विकासावर विद्यापीठाचा विशेष भर राहिलाय. संशोधनपर शेकडो शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेत. या यशाबद्दल कुलपती डॉक्टर संजय D पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉक्टर V भोसले यांनी डॉक्टर लोखंडे आणि डॉक्टर पाटील यांचं अभिनंदन केलंय. या निवडीमुळे DYP शिक्षण संस्थेच्या यशात मानाचा तुरा रोवला गेलाय. अल्पवयीन सावत्र मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दत्तात्रय बंडू गोरे या बापाला 20 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जयकर जाधव यांनी काम पाहिलं. सावत्र अल्पवयीन मुलीवर दत्तात्रय गोरे यानं 2013 पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. याबाबत राधानगरी पोलीस ठाण्यात गोरे याच्या विरोधात 2019 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता B अग्रवाल यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जयकर जाधव यांनी प्रभावी युक्तिवाद करत 14 साक्षीदार तपासले. पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयानं दत्तात्रय गोरे याला पोक्सो कायद्याअंतर्गत दोषी ठरवत 20 वर्षांची सक्त मजुरी आणि 3,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावल्याची माहिती ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांनी दिली. पीडित मुलीवर वेगवेगळ्या 4 गावांमध्ये आरोपी याने 2013 पासून 2019 पर्यंत तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे. पीडित मुलगी ही अल्पवयीन असताना सुद्धा तिच्यावर अतिशय क्रूरपणे तिच्यावर अत्याचार केलेला आहे आणि तो तिचा सावत्र वडील आहे. आणि त्या अनुषंगाने फिर्यादीने राधानगरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर
आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारतर्फे एकूण 14 साक्षीदार तपासणीत आलेले आहेत आणि त्या 14 साक्षीदारांचे साक्षी तसेच वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे व माझा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान कोर्ट प्रमुख जिल्हा न्यायाधीश अग्रवाल मॅडम सो यांनी सदर आरोपीस 20 वर्षाची शिक्षा व 3,000 रुपये दंड सुनावण्यात आलेला आहे. या प्रकरणाच्या तपासात राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक AS लोखंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अखिल भारतीय मराठा जागृती मंचच्या वतीनं आयोजित पानिपतच्या रोड मराठा बांधवांचा स्नेहमेळावा काल शाहू स्मारक भवन या ठिकाणी पार पडला. या मेळाव्यात मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रोड मराठ्याची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत यांच्या वतीनं रोड मराठा बांधवांचा स्नेहमेळावा करण्यात आला होता. राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण कायद्याची मुहूर्तमेढ रोवली. असं असताना मराठा समाजाला आजही आरक्षणासाठी झगडावं लागतंय हे दुर्दैव आहे. या कार्यक्रमात मराठा समाजानं एकजुटीची मोट बांधली पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांनी केलं. आरक्षण नसल्यानं मराठा समाजातील मुलांना शिक्षणात सवलती मिळत नाहीत, चांगल्या नोकऱ्यांची संधी हुकते, मुलांची लग्न उशिरा होत आहेत. अशा स्थितीत मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि म्हणून समाज टिकवण्यासाठी संघटन सक्षम बनवलं पाहिजे असं मोरे म्हणालेत. यावेळी रोड मराठा चळवळीचे राजेश कल्याण, ऋषीलाल कसबरे, भागसिंग वाळदे, सतवीर खोखरे, हरजित महाले यांचा सत्कार खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज सदस्यांनी प्रशासनाला नालेसफाई, शहरातील उघडी गटर्स, अतिक्रमण, बेकायदा व्यवसाय आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील विनापरवाना व्यवसाय तात्काळ सील करण्याची मागणीही सदस्यांनी या बैठकीत केली. कोल्हापूर महानगरपालिकेत आज स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीलाच CSRच्या माध्यमातून नागरी सुविधा केंद्रासाठी HDFC बँकेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. मात्र इतर बँकांकडूनही प्रस्ताव मागवून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना समितीने दिल्या. यावेळी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, कोल्हापूर शहरातील गटर्सची दुरावस्था, अतिक्रमण, बेकायदा व्यवसाय आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर सदस्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. अनेक विषयांवर अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीच्या कारवाईच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर असताना नाल्यातील गाळ उठावासाठी यंत्रसामग्री भाड्यानं घेण्याचा प्रस्ताव उशिरा का आणला असा सवाल सदस्यांनी उपस्थित केलाय. डिसेंबर-जानेवारीतच ही प्रक्रिया व्हायला हवी होती. इतके दिवस प्रशासन काय करत होते असा संतप्त सवाल सभापतींसह सदस्यांनी केलाय. यावर प्रशासनानं 20 मार्चपासून 2 पोकलँड मशीन आणि 40 कर्मचाऱ्यांमार्फत नालेसफाई सुरू असल्याचं सांगितलं. शहरातील मुख्य रस्त्यांवरील गटर्स, स्ट्रॉम वॉटर लाईन आणि पेव्हिंग ब्लॉकची दुरावस्था हा देखील बैठकीतील प्रमुख मुद्दा ठरला. NCC ऑफिस ते शेंडा पार्क आणि रंकाळा ते फुलेवाडी मार्गावरील उघड्या चेंबर्समुळं अपघाताचा धोका निर्माण झाल्याची बाब सदस्यांनी निदर्शनाला आणून दिली. IRBनं केलेल्या कामातील त्रुटींवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महिन्यातून किमान एकदा मुख्य रस्त्यांची सफाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर IRBच्या 49 किलोमीटर रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्याचा विचार सुरू असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. महापालिकेला मिळणाऱ्या नवीन स्वीपिंग मशीनसाठी प्रशिक्षित चालक नेमण्याची मागणीही या बैठकीत झाली. कंपनीमार्फत चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. पापाची तिकटी इथल्या संभाजी महाराज पुतळा परिसरात सुरक्षा, CCTV, लाईट इफेक्ट आणि स्वच्छतेसाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्याची मागणी करण्यात आली. तसंच दुधाळी शूटिंग रेंज परिसरात रात्री अवैध धंदे सुरू असल्यानं तिथं स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. बैठकीत तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील बेकायदा बांधकाम आणि विनापरवाना व्यवसायांचा मुद्दा सर्वाधिक गाजला. नोटीस देऊनही व्यवसाय सुरू आहेत, मग कारवाई का नाही? नगरसेवकांची बदनामी सहन केली जाणार नाही. तातडीनं दुकानं सील करा अशा शब्दात सदस्यांनी प्रशासनाला फैलावर घेतलं. प्रशासनानं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 204 मिळकतींना नव्यानं 15 दिवसांच्या नोटीस देण्यात आल्याचं सांगितलं. तसंच 245 विनापरवाना व्यावसायिकांची यादी तयार असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सील कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.
बैठकीला सभापती विशाल शिराळे, इंद्रजित बोंद्रे, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, प्रतिज्ञा उत्तुरे, प्रवीण केसरकर, प्रवीण सोनवणे, अभिजित मोकाशी, पूर्वा राणे, अनुराधा खेडकर, अर्चना पागर यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या भेटीदरम्यान डॉक्टर मंजुश्री पवार यांच्याशी बोलताना त्यांनी डॉक्टर पवार यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या भेटीदरम्यान डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कन्या डॉक्टर मंजुश्री पवार यांच्याशी बोलताना त्यांनी डॉक्टर पवार यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुळे यांनी डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याचं सांगितलं. महाराष्ट्राचा खरा इतिहास ते लोकांपर्यंत पोहोचवत होते. आता ही जबाबदारी त्यांच्या कुटुंबियांवर असल्याची भावना खासदार सुळे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातला आणि भारताचा जो खरा इतिहास आहे तो सातत्याने लोकांपुढे पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी, आणि आता कदाचित आपल्याला फॉर्मॅट्सही बदलावे लागतील थोडेसे, कारण का जयसिंगराव पवार साहेबांचे खूप मोठे असे सगळं त्यांचं लिखाण असायचं, त्याला खूप डीप अभ्यास किंवा खूप डिटेलिंग असायचं, त्याचे मोठे ग्रंथ असायचे त्यांचे. पण आता नवीन पिढीसाठी नवीन फॉर्मॅटमध्ये काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील पुढच्या पिढीसाठी, आणि माझी अपेक्षा आहे की मंजुश्री ताईंनी त्या कामात, त्या ग्रंथांच्या कामात सातत्य ठेवले, पण नवीन फॉर्ममध्ये ह्या सगळी माहिती पुढच्या पिढीला पोचवण्याची जबाबदारी आज त्यांच्यावर आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे आदी उपस्थित होते. ऐतिहासिक पन्हाळगडावरील सादोबा तलावात केलेलं बांधकाम हे अनधिकृत अतिक्रमण असल्याचं निष्पन्न झालंय. ते अतिक्रमण संबंधित ट्रस्टनं येत्या 2 दिवसात काढून न घेतल्यास 9 मे रोजी प्रशासनाच्या वतीनं काढण्यात येणार आहे. या कारवाई दरम्यान पन्हाळगडावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं कारवाईवेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 8 मे रोजी रात्री 12 पासून ते 10 मे रोजी रात्री 12 पर्यंत पन्हाळगड आणि परिसरामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलाय. ऐतिहासिक पन्हाळगडावरील सादोबा तलाव इथं मुस्लिम समाजाचं प्रार्थनास्थळ आहे. या प्रार्थनास्थळाशेजारी महसूल विभागाच्या हद्दीत शौचालय आणि पत्र्याचं शेड होतं. हे बांधकाम सरकारी जागेत असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. या अतिक्रमणाबाबतची नोटीस पन्हाळा तहसील कार्यालयाकडून हजरत पीर शहाबुद्दीन खतावली दरगाह या ट्रस्टला काढण्यात आली होती. या संदर्भात प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी, भूमी उपअधीक्षक, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. त्या बैठकीत महसूल आणि भूमी अभिलेख विभागानं महसूल विभागाच्या वाढीव जागेत शौचालय आणि पत्र्याचं शेड मारल्याचं निदर्शनाला आणून दिलं. ते वाढीव क्षेत्र अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन मोजदाद करून दाखवलं होतं. त्यानंतर 1 मेच्या रात्री हजरत पीर शहाबुद्दीन खतावली दरगाह ट्रस्टच्या वतीनं बांधलेलं शौचालय आणि पत्र्याचं शेड उतरवण्यात आलं. अजूनही सादोबा तलावात केलेलं बांधकाम हे अनधिकृत अतिक्रमण असल्याचं निष्पन्न झालंय. ते अतिक्रमण ट्रस्टनं येत्या 2 दिवसात काढून न घेतल्यास 9 मे रोजी अतिक्रमण करून केलेलं बांधकाम प्रशासनाच्या वतीनं काढण्याचं ठरवण्यात आलंय. या कारवाई दरम्यान पन्हाळगडावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं कारवाईवेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 8 मे रोजी रात्री 12 पासून ते 10 मे रोजी रात्री 12 पर्यंत पन्हाळगड आणि परिसरामध्ये नागरिकांनी एकत्र येऊ नये म्हणून कोल्हापूरचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी गजानन गुरव यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असं या आदेशात म्हटलंय. उचगाव आणि कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय. या संदर्भातील निवेदन आज महापालिका आयुक्तांना देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब करूनही तावडे हॉटेल परिसरातील 158 एकर जमिनीवरील अतिक्रमणांसमोर कोल्हापूर महापालिका गुडघे टेकताना दिसते.
सामान्यांच्या झोपडीवर बुलडोझर फिरवणाऱ्या प्रशासनानं बेकायदेशीर बांधकामांवर तात्काळ कारवाई करावी अशी जनभावना आहे. बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाई लांबत असल्यानं महापालिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसून येते. याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं. गांधीनगर परिसरातील बेकायदेशीर बांधकामांविरोधात सन 2012 पासून सातत्यानं शिवसेनेकडून आंदोलनं, निवेदनं आणि न्यायालयीन लढा देण्यात आलाय. दरम्यान उचगाव आणि महानगरपालिका हद्दीबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं महानगरपालिकेच्या बाजूनं दिल्यानंतर आता संबंधित बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणं बंधनकारक असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. तसंच बेकायदेशीर बांधकामांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही शासनाच्या नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. संबंधितांवर प्रशासनानं तातडीनं कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय. यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शहर प्रमुख मंजित माने, उपजिल्हाप्रमुख सागर साळोखे, राजू सांगावकर, बाळासो नलवडे, योगेश लोहार, रामराव पाटील, अजित चव्हाण, कैलास जाधव, बाबूराव पाटील, दीपक अंकल आदी उपस्थित होते. शेवंताबाई महिला निवारा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला महिला निवारा उभारण्यासाठी तात्काळ जागा देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. शेवंताबाई महिला निवारा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला महिला निवारा उभारण्यासाठी विक्रमनगरमधील गट क्रमांक 18मधील 5 एकर जागा देण्याची मागणी 2022 पासून करण्यात येते. या संदर्भात अनेक पत्रव्यवहार, निवेदनं देण्यात आली आहेत. जागा देण्याची आश्वासनं दिली, मात्र त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आज शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी संघटनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र कांबळे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र कांबळे, सल्लागार रमेश कामत, शैलेश कांबळे, निहाल कांबळे, दत्ता मिसाळ, रामेश्वरी पारखी, पूनम कांबळे, अंजना कांबळे, उषा पाटील, सलमा मेमन आदी उपस्थित होते. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री, अमित शहांची घोषणा. विजय यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा. TVKला काँग्रेसनंतर CPIचा पाठिंबा. VCK आणि CPI-M देखील तयार. बहुमतासाठी 118 आमदारांचा आकडा पूर्ण. इंडिया आघाडीला धक्का. लोकसभेत काँग्रेससोबत बसायला द्रमुकचा नकार. द्रमुकच्या वतीनं लोकसभा अध्यक्षांना पत्र. नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणातील निदा खानची पोलीस कोठडीत रवानगी. गर्भवती असल्यानं आईला 2 वेळेत भेटण्याची परवानगी. 10वीचा निकाल जाहीर. गेल्या वर्षीच्या तुलनेत टक्का घसरला. राज्यातून 92% विद्यार्थी उत्तीर्ण. मनोज झरांगे सरकारविरोधात पुन्हा मैदानात. 16 तारखेला अंतरवाली सराटीतील बैठकीत आंदोलनाची करणार घोषणा. मुरगुडमधील मुख्य बाजारपेठेत एका वृद्धाला लुटणाऱ्या रसूल सरताज इराणी आणि सुमित दायिंगडे या दोघा अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि मोटरसायकलसह तब्बल 3,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मुरगुडमधील मुख्य बाजारपेठेत 27 एप्रिल रोजी 76 वर्षीय विश्वनाथ शिंदे हे पायी जात असताना 2 अनोळखी इसमांनी त्यांना गाठलं. सोनं चोरीला जात आहे असं सांगून त्यांनी शिंदे यांच्याकडील 2 सोन्याच्या अंगठ्या आणि चेन काढून घेतली. ते दागिने कागदात ठेवत असल्याचा बनाव करून हातचलाकीने लंपास करून दोघे पसार झाले होते. या प्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं रसूल सरताज इराणी आणि सुमित दायिंगडे या दोघांना अत्तिगिरे गावाजवळ सापळा रचून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,10,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यातील संशयित इराणी याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकात जबरी चोरी आणि NDPS कायद्याअंतर्गत 10पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, राजू कोरे, हिंदूराव केसरे, समीर कांबळे, महेश खोत, रोहित मर्दाने, विजय इंगळे, अमित सरजे, सतीश जंगम, सतीश सूर्यवंशी, संजय देसाई, अमित मर्दाने यांनी ही कारवाई केली. राधानगरी तालुक्यातील फालेवाडा इथल्या खून प्रकरणातील पसार झालेला बाबू फाले या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कोल्हापुरातील रिंगरोड परिसरातून जेरबंद केलंय. शेत जमिनीच्या वादातून सूरज फाले यांचा निर्घृण खून केल्यानंतर तो पसार झाला होता. 2 मे 2026 रोजी राधानगरी तालुक्यातील कोनोली उर्फ असंडोलीपैकी फालेवाडा इथं शेतजमिनीच्या वाटणीच्या कारणावरून 2 कुटुंबांमध्ये वाद झाला होता. या वादातून सोनिया सूरज फाले आणि त्यांचे पती सूरज फाले यांच्यावर काठ्या आणि कोयत्यानं हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सूरज फाले यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यातील संशयित आरोपी बाबू फाले हा घटनेनंतर पसार झाला होता. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी संशयित आरोपीचा तातडीनं शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकानं तपास सुरू केला. पोलीस अंमलदार शुभम संगपाळ यांना संशयित कोल्हापुरातील रिंगरोड परिसरात येणार असल्याचं समजलं. पोलिसांनी सापळा रचत 7 मे रोजी संशयित आरोपी बाबू फाले याला ताब्यात घेतलं. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, शुभम संगपाळ, लखन पाटील, सागर माने, विजय इंगळे, संजय कुंभार, महेश पाटील, महेश खोत, विशाल चौगुले, संदीप बेंद्रे, संजय देसाई, राजू कोरे, अमित मर्दाने यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कोल्हापुरातील गजबजलेल्या सदर बाजार चौकाजवळ देहविक्री सुरू असलेल्या एका हॉटेलवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कारवाईत हॉटेलचा व्यवस्थापक आणि एका एजंटला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार सुरू होता त्या हॉटेलचा संबंध कोल्हापूर महानगरपालिकेच्या एका माजी नगरसेवकाशी असल्याची चर्चा आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाणे आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षानं बुधवारी दुपारी कोल्हापुरातल्या सदर बाजार परिसरातील गवळी गल्ली इथल्या चारकोल हॉटेल इमारतीवर छापा टाकला. या छाप्यात हॉटेलमध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्राहकांकडून प्रत्येकी 5,000 रुपये घेऊन महिलांना लॉजवर पाठवलं जात होतं. या कारवाईत पोलिसांनी हॉटेलचा व्यवस्थापक किसन कांबळे आणि एजंट वसीन मोमठ यांना अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयानं आज 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी एक 4चाकी वाहन, 2 मोबाईल आणि रोख रक्कम असा तब्बल 4,24,695 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर दत्ता नावाचा आणखी एक एजंट पसार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार सुरू होता त्या हॉटेलचा संबंध कोल्हापूर महापालिकेच्या एका माजी नगरसेवकाशी असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष डोके करत असून ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकानं केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील तावडे हॉटेल परिसर ते गांधीनगर दरम्यान झालेल्या बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमण प्रकरणावर तातडीनं विशेष सभेचं आयोजन करण्याची मागणी विरोधी गटानं केली होती. मात्र ही मागणी महापौर रूपाराणी निकम यांनी धुडकावून लावली. सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब करूनही तावडे हॉटेल परिसरातील 158 एकर जमिनीवरील अतिक्रमणांसमोर महापालिका प्रशासन हतबल झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. सामान्यांच्या झोपड्यांवर बुलडोझर चालवणारे प्रशासन मोठ्या बेकायदेशीर बांधकामांवर मात्र नोटिसांचा खेळ करत वेळकाढूपणा करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय.
याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेतील स्थायी समिती सदस्य आणि गटनेते इंद्रजित बोंद्रे, प्रतिज्ञा उत्तुरे, प्रवीण केसरकर, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, सुभाष बुचडे आणि प्रवीण सोनवणे यांनी 5 मे रोजी निवेदनाद्वारे महापौरांच्याकडे विशेष सभेची मागणी केली होती. आज सकाळी प्रत्यक्ष भेट घेऊन पुन्हा स्मरणपत्रही देण्यात आलं. कोल्हापुरातील जनतेच्या भावनांचा विचार करून ही विशेष सभा तात्काळ घ्यावी अशी मागणी देखील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केली. महापालिका अधिनियम प्रकरण 2 कलम ड अन्वये स्थायी समिती सदस्यांच्या 4 किंवा 4पेक्षा जास्त सदस्यांनी जनरल बॉडीच्या 20 किंवा 20पेक्षा जास्त सदस्यांनी मागणी केल्यास अशी विशेष सभा घेतलीच पाहिजे असा नियम आहे. महापालिका अधिनियमात तरतूद आहे. या संदर्भानं गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही माननीय महापौर साहेबांना निवेदन दिलं आणि आम्हाला अपेक्षित होतं की 3 दिवसाची त्याला नोटीस पिरियड असतो आणि या गांधीनगर तावडे हॉटेल या विषयावर विशेष सभा लागेल. पण ते आज रोजीपर्यंत आम्हाला काही त्या संदर्भातलं कळलेलं नाही किंवा सभेची नोटीस निघाली नाही. म्हणून आज आम्ही परत दुसऱ्यांदा स्मरणपत्र माननीय महापौर साहेबांना देण्यासाठी आम्ही सदस्य गेलो होतो. आम्ही महापौर साहेबांना सांगितलेलं आहे. महापौर साहेबांनी सांगितलं माझी इच्छा आहे पण मला आमचे नेते मंडळी काय लावू देत नाहीत असा जाहीर खुलासा देखील त्यांनी या ठिकाणी सांगितला. तरीसुद्धा मग आम्ही त्यांना सांगितले आणि त्यांना कोणतरी कायदेशीर असं आहे की घेतलीच पाहिजे असं काय नाही, नंतर घेतली चालत्या, पण त्यांना आम्ही कायद्यातल्या तरतुदी सांगितल्या त्याप्रमाणे त्यांनी आज सांगितलेलं आहे. संवेदनशील विषयावर आज कोल्हापूरकर ह्या सगळ्या विषयाकडे गांभीर्यानं पाहत आहेत. कोल्हापूर शहराच्या नागरिकांना एक न्याय आणि त्या अतिक्रमणधारकांना एक न्याय का असं प्रश्न उभा राहिला असताना त्या संदर्भातली सांगोपांग चर्चा सभागृहात झाली पाहिजे आणि या संदर्भातला कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे ह्या संदर्भातला एक निर्णय सभागृहासमोर आला पाहिजे. म्हणून ही विशेष सभा होणं गरजेचं आहे आणि त्याला प्रिंट मीडियामध्ये गेले 2 दिवसात वेगवेगळ्या पत्रकामधनं काही कारभारी असा काम करल्यात, काही कारभारी त्यामध्ये काहीतरी डल्ला मारण्याचा प्रयत्न करल्यात. अशा वेळेला सगळ्या सभागृहाकडे बघण्याची संशयाची नजर नागरिकांची झाली असताना अशी विशेष सभा होणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या काँग्रेस आघाडी आणि शिवसेना आघाडी उद्धव ठाकरे गटाची आमची मागणी आहे, कायदेशीर मागणी आहे आणि त्या संबंधीची सभा झालीच पाहिजे. या संबंधाचा आम्ही आज पण स्मरणपत्र माननीय महापौर साहेबांना दिलेलं आहे आणि ती सभा त्यांनी घ्यावी ही आमची आग्रहाची मागणी आहे. मात्र हे प्रकरण सध्या सर्किट बेंचमध्ये न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत महापौर रुपाराणी निकम यांनी विशेष सभा घेण्यास नकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाकडून कारवाई अपेक्षित होती. मात्र सर्किट बेंचमधील सुनावणीमुळं ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या विषयावर स्वतंत्र विशेष सभा घेण्याऐवजी आगामी सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा करून निर्णय घेणं अधिक योग्य ठरेल असंही महापौरांनी पत्राद्वारे कळवलंय. सर्वसाधारण सभेत यावर स्वतंत्र वेळ देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान शहरातील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं असून आता आगामी सर्वसाधारण सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडमध्ये सनदी ज्वेलर्स हे सराफ दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत. चोरट्यांनी दुकानातील CCTVचा DVR चोरून नेलाय. शहापूर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. तारदाळ खोतवाडी या मुख्य रस्त्यावरील रामचंद्र खोत यांच्या दुकानगाळ्यात अल्लाउद्दीन शमशुद्दीन सनदी यांचं सनदी ज्वेलर्स हे दुकान आहे. आज पहाटे सुमारे 3च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील अंदाजे 6 ते 7 किलो चांदीचे दागिने आणि सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील CCTVचे DVR मशीनही घेऊन जात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याच परिसरातील तारदाळ इथल्या श्रावण खांडेकर यांच्या दुकानाचं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या ठिकाणी चोरट्यांना अपयश आलं. सकाळी 7च्या सुमारास ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सलग 2 ठिकाणी चोरी आणि चोरीच्या प्रयत्नाच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्यावरील दुकानांनाच चोरट्यांनी लक्ष केल्यानं पोलीस गस्त वाढवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येते. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहापूर पोलीस करतायत.
इचलकरंजी शहरालगतच्या टाकवडे रोड परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी तब्बल 10,14,000चा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इचलकरंजी शहरालगतच्या टाकवडे रोड परिसरात उल्हास भोसले आपल्या कुटुंबासह राहतात. भोसले हे गुरुवारी दुपारी कुटुंबासह यड्रावमधील त्यांच्या भावाच्या घरी कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील लोखंडी तिजोरी उचकटून त्यामधील लॉकर फोडला. लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण, राणीहार, सोन्याच्या चेन, अंगठ्या, कानातील टॉप्स, वेल, मणी, रिंगा तसंच चांदीचं हातातील कडे, पैंजण आणि रोख रक्कम असा तब्बल 10,14,000चा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी उल्हास भोसले यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून तपास सुरू केलाय. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पाहणी केली. यावेळी तपास अधिक जलद गतीनं करण्याचा तसंच परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याच्या सूचना दिल्या. या धाडसी चोरीमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करतायत. घागर मोर्चाचा पोटशूळ आमदार राजेश क्षीरसागर यांना का आमदार सतेज पाटील यांच्यावर बोललं म्हणजे आपला TRP वाढतोय अशी त्यांची केविलवाणी धडपड असल्याची दिसून आली. त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या आंदोलनात आणि कामामध्ये त्यांना किती हिरे मानके मिळाली याचा उलगडा करावा अशी टीका महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केली आहे. घागर मोर्चाचा एवढा पोटशूळ आमदार क्षीरसागर यांना का उठतोय हे समजत नाही. आमदार सतेज पाटील यांच्यावर बोललं म्हणजे आपला TRP वाढतो अशी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे असा टोला राजेश लाटकर यांनी लगावलाय. आमदार राजेश क्षीरसागर यांनी घागर मोर्चावरून आमदार सतेज पाटील यांच्यावर गुरुवारी टीका केली होती. आंदोलनं आणि जनतेच्या प्रश्नांवर बोलताना आमदार क्षीरसागर यांनी स्वतःच्या कामाचा हिशेब आधी द्यावा आणि आजपर्यंत त्यांनी केलेल्या आंदोलनातून आणि कामातून किती हिरे माणके मिळवली याचा खुलासा जनतेसमोर करावा अशी मागणीही त्यांनी केली. बंटी साहेबांच्यावर बोललं म्हणजे आपला TRP वाढतो, लाईमलाईट राहिलं पाहिजे, बातमीत राहण्यासाठीचा केविलवाणी धडपड त्यांची काल दिसून आली. तिथल्या नागरिकांचा प्रश्न आहे, तिथले लोकप्रतिनिधी, लोकनियुक्त सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती यांची मागणी आहे. त्याचं नेतृत्व करून ती मागणी मांडली असता तुम्हाला का त्याचं वाईट वाटावं? तुम्ही मग सत्तेत आहे, महायुती सरकार चालू आहे, 2014पासून महायुतीचं सरकार आहे. मधला कोरोना काळातला महाविकास आघाडीचा कार्यकाळ सोडला. मग त्याचं पण उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. त्या घागरीमध्ये काय माणिक, हिरे, मोती होते का काय? म्हणजे किती महिला त्या प्रश्नावर तीव्र असताना, पाणी येत नाही, पाणी मिळत नाही आणि त्यांच्या भावना तीव्र असताना तुम्ही त्याला हिरे, माणके, मोती म्हणजे तुमच्या डोक्यातले विचारच तुमच्या तोंडात आले. ज्या पद्धतीनं तुम्ही 100 कोटीच्या रस्ते निधीमध्ये मग तुम्ही काय हिरे माणके सापडले का तुम्हाला? रंकाळ्यावर जो आज कारंजा 5 कोटीचा उभा राहत आहे, तो कारंजा माझा आजही देखील दावा आहे की तो 1 कोटीच्या आतच कारंजा उभारला जातो. 5 कोटीला गेला आहे, मग त्यात किती तुम्हाला हिरे माणके सापडले? असे कित्येक प्रकल्प, कित्येक निधी कोल्हापूरला मागच्या 3 वर्षात आला आणि त्याची पूर्ण अंमलबजावणी झाली. त्यात हिरे, माणके, मोती, कचऱ्यावर प्रक्रिया करायचे, घनकचरा व्यवस्थापन, RDF निर्मितीचे प्रकल्पाचे किती प्रोजेक्टचे पैसे आले, ह्यात हिरे माणके किती सापडले, ह्याचं उत्तर पहिला आमदार साहेबांनी द्यावं. राजकीय फायद्यासाठी मुद्दाम वातावरण तापवलं जात असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप लाटकर यांनी केला. थॅलेसेमिया या गंभीर अनुवंशिक आजाराबाबत लोकांना माहिती व्हावी यासाठी जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त आज फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात जनजागृती रॅली काढण्यात आली. छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. CPR पासून या रॅलीला सुरुवात झाली. या आजाराविषयी जनजागृतीचे संदेश दाखवत आणि घोषणा देत पुन्हा CPR हॉस्पिटल इथं रॅलीची सांगता झाली.
या रॅलीत संस्थेचे अध्यक्ष धनंजय नामजोशी, सचिव उमेश पाटील, खजाननीस अनिश पोतदार, दत्तात्रय कदम, निखिल कोकाटे, गुरुप्रसाद पोतदार, केदार दुर्गे या सदस्यांसह थॅलेसेमिया रुग्ण, पालक, छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालय नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि डी.वाय. पाटील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कोल्हापुरातील मिळकतधारकांनी आपल्या भागातील विभागीय कार्यालयात जाऊन मिळकतीची तात्काळ नोंद करून घ्यावी असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पत्रकार बैठकीत केलंय. अनधिकृत बांधकामं, कर आकारणी आणि मालमत्ता नोंदीतील तफावत दूर करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील मिळकतींचं सर्वेक्षण आणि नोंदणी मोहीम अधिक गतीने राबवली जाते. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी नागरिकांना आपल्या मालमत्तेची अधिकृत नोंद तातडीनं करून घेण्याचे आवाहन केलंय. आज पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या नोंदीमध्ये अनेक मिळकतींची माहिती अपूर्ण अथवा अद्ययावत नसल्याचं निदर्शनाला आलंय. त्यामुळं कर आकारणी, परवाने, बांधकाम परवानग्या आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. नागरिकांनी संबंधित विभागीय कार्यालयात जाऊन मालकी हक्काची कागदपत्रे, कर पावत्या आणि आवश्यक कागदपत्रांसह मिळकतीची नोंद करावी असं आवाहन त्यांनी केलंय. आज 2 विषयासंदर्भात मी आपल्याशी बोलू इच्छितो. पहिला विषय म्हणजे महापालिकातले जे 4 आपले प्रभाग आहेत त्या प्रभागाला आम्ही स्ट्रेंथनिंग करत आहोत. आयुक्तांचे जे पॉवर्स आहेत, टॅक्स वसुली, पाणी पुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण काढणे, हे सर्व विषय डिसेंट्रलाइज पद्धतीने आमचे असिस्टंट कमिशनर आपापल्या प्रभागात राहून सामान्य नागरिकांचे, जनतेचे प्रश्न त्यांच्याच ठिकाणी कसे सुटतील हा निर्णय आम्ही घेत आहोत. तरी मला आवाहन करायचं आहे, विनंती करायची की आपल्या ज्या काही पाण्याच्या संदर्भात, कचऱ्यासंदर्भात जे छोटे छोटे अतिक्रमण असतात, हे जे विषय आहेत आपण आपल्या प्रभागातल्या असिस्टंट कमिशनर यांना जरूर निवेदन द्या आणि त्या ठिकाणी जर हा इश्यू सॉर्ट नाही झाला मग मला सांगा की सर मी 15 दिवस झाले, महिनाभर झाला तरी हा इश्यू सॉर्ट नाही झालेला आहे, मग त्याच्यावरती मी कार्यवाही करेल. दुसरा विषय, आपल्या शहरामध्ये बरेचसे असे घरं आहेत की जे अजून प्रॉपर्टी टॅक्समध्ये म्हणजे घरफाळ्यामध्ये आलेले नाही आहेत. मला असं कळलं की ह्या लोकांचं रजिस्ट्रेशन किंवा यांना घरफाळ्यासाठी जी नोंदणी करायची असते ती झालेली नाही आहे. तरी आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला जर महानगरपालिकेत चांगली डेव्हलपमेंटची कामं करायची असतील, चांगली लाईटच्या सुविधा द्यायची असतील, पाण्याच्या सुविधा द्यायची असतील तर आपलं टॅक्स वाढणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या टॅक्समधूनच सर्वांचे पगार निघतात, सर्व डेव्हलपमेंटच्या स्कीम होतात आणि त्यासाठी ज्या लोकांचं बांधकाम हे अतिरिक्त झालेलं आहे, जादाचं झालेलं आहे, नवीन बांधकामं आहेत, काही जुने बांधकामं असतील जे अजून रजिस्टर्ड झालेले नाही आहेत, तर कृपया आपण आपल्या प्रभागातल्या ऑफिसला जाऊन डॉक्युमेंट घेऊन रजिस्टर करून घ्यावे. कुठल्याही वर्किंग डेच्या दिवशी तिथं आमची माणसं बसलेली असतील आणि हा पूर्ण मे महिना 15 जूनपर्यंत आपण ही मोहीम राबवणार आहोत. आपण जर सुओ मोटो हे ॲफिडेविट घेऊन किंवा डॉक्युमेंट देऊन केलं तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात महापालिकेचं उत्पन्नही वाढेल आणि पेनल्टी किंवा जो कारवाई जी राहील महापालिकेची आपल्या घराविरुद्ध ती थांबेल आणि अशा पद्धतीने सर्व कोल्हापूरकर एकत्र येऊन आपल्या शहराचा विकास हे नक्की करू. महापालिका प्रशासनानं शहरातील अनधिकृत बांधकामं आणि विनापरवाना मालमत्तांवर लक्ष केंद्रित केलं असून सर्व मालमत्ता नोंदी पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते असंही त्यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आणखी एक केस भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये साफ होणार असेल तर खपवून घेणार नाही. गोकुळमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपला सुनावलं. दहावीचा निकाल जाहीर. कोल्हापूर विभाग 95.47% राज्यात दुसऱ्या स्थानी. कबनुरात कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट. दोघा मुलांनी केला पित्याचा खून. मुलांसह पत्नीला अटक. कोल्हापुरातील सदर बाजार परिसरात देहविक्री व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर पोलिसांचा छापा. कारवाईमधील हॉटेलचा संबंध माजी नगरसेवकाशी असल्याची चर्चा. आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांचे प्रतिस्पर्धी संघांवर विजय.
बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.